तू भेटशी नव्याने या मालिकेचा 2 सप्टेंबरचा भाग तुम्ही बघत आहात प्रेक्षकांनो। सुरुवातीला आपण बघतोय की गौरी मॅडमच्या खोलीजवळ आली आहे। आजचा भाग एकदम बेस्ट आहे प्रेक्षकांनो। नेहमीप्रमाणे मॅडमच्या खोलीला कडी लावलेली असते। गौरी अलगदपणे ती कडी उघडते आणि एकदम मॅडम तिच्या समोर येतात। गौरी जरा घाबरते, पण आता गौरी त्यांना काही म्हणणार तेवढ्यात मॅडम तिला म्हणतात, तू तू कुठे गेली होतीस, तू आलीस? गौरी म्हणते, हो मी आले। पद्मिनी मॅडमनी अगदी प्रेमाने गौरीचा हात धरलाय आणि आता त्या गौरीला त्यांच्या तिथे बेडरूम मध्ये नेतात आणि तिला जवळ बसवतात। त्यांना असं वाटतंय की त्यांची तन्वीच परत आली आहे। त्या गौरीला म्हणत असतात, तू तू कुठे गेली? मी आई 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 मी, तू कुठे होती? आता त्या गौरीला सांगायचा प्रयत्न करताय की मी तुझी आई आहे बेटा, पण गौरीला ते काही कळेना। गौरी म्हणते, मी ना मी मी आता किचन मधनं आले, तेव्हा नाही का मी इथे औषधं विसरले होते, तुमच्याकडे मी पुन्हा आले, तुम्ही घाबरला होता, माझी औषधं नव्हती का राहिली, तुम्ही ओरडला होता तेव्हा। आता या मॅडम म्हणतात, औषध? मी मी आई आई मी। तेव्हा आता गौरी म्हणते, तुम्ही अभिमन्यू सर आणि अर्पिता मॅडमच्या आई आहात ना? हे बघा, माझं ना एक छोटंसं काम होतं तुमच्याकडे मॅम, तुम्ही माझं ऐकाल का? म्हणजे तुमचा जो मुलगा आहे ना अभिमन्यू सर, त्यांना समजून सांगा ना जरा, ते ना माझ्याशी जरा विचित्र वागतात। मी स्कॉलरशिप मिळवली आहे त्यांच्या कॉलेजमध्ये, मी कॅन्टीन मध्ये पण काम करते। आता या मॅडमचं काही तिच्या बोलण्याकडे लक्ष नाहीये, त्या फक्त गौरीच्या चेहऱ्याकडे बघताय, गौरीच्या हातातला पेन बघतात त्या। मग गौरी म्हणते, अरे गड्या, हे काम तर राहिलंच, हा फॉर्म आहे ना, त्या दादांना सही हवी होती या फॉर्मवर, सही सही, तुम्हाला आठवते का तुमची सही? तर आता ह्या पटकन सही करून देतात बरं का मॅडम। गौरी त्यांना दाखवते की इथे सही करायची आहे, पण आता मॅडमनी सही केली आणि तिच्या हातात फॉर्म दिला। गौरी आता म्हणते, थँक्यू, हा छानच। मग आता त्या पुन्हा म्हणतात, मी आई आई मी आई, थांब थांब, मी आले, मी आई। आता त्या कपाट उघडतात त्यांचं आणि कपाटातनं खूप साऱ्या त्यांच्या साड्या आणि कपडे खाली टाकतात। त्यांना तन्वीचा आणि त्यांचा फोटो शोधायचा असतो, पण आता ही गौरी घाबरते, तिला कळत नाही त्या अशा का रिॲक्ट करताय। आणि आता ही गौरी आहे ना प्रेक्षकांनो, ती निघून जाते। जेव्हा या मॅडमनी फोटो बाहेर काढला तेव्हा गौरी खोलीत नसतेच आणि आता या पद्मिनी मॅडम रडायला लागल्यात, कारण त्यांना फोटो दाखवायचा असतो गौरीला। मला वाटलंच होतं प्रेक्षकांनो, एवढ्या लवकर गौरीला ते रिव्हील करणार नाही, म्हणजे तिच्यासारखी कोणीतरी आहे म्हणून। आता या मॅडम रडायला लागतात। आता शेखर बाहेर वाटच बघत असतो गौरीची, गौरी केव्हा सही घेऊन येईल आणि केव्हा नाही। गौरीने सही घेतलीये म्हटल्यावर शेखर एवढा आनंदी होतो, अरे वा, मस्त काम केलंस तू, व्हेरी गुड व्हेरी गुड। गौरी त्याच्याकडे बघतच राहते। मग शेखर म्हणतो, अगं म्हणजे आता मॅडमचं काम होईल ना, म्हणजे सोपं होईल त्यांचं काम बँकेचं, म्हणून मी तुला व्हेरी गुड म्हटलो। हा बरं, मी जातो हा बँकेमध्ये, बँकेच्या माणसाला पेपर द्यायचा आहे ना। गौरी म्हणते, बरं ठीक आहे, मी पण निघतेच आहे आता। आता गौरी ती निघालेलीच असते आणि शेखर लगेच बँकेत जायसाठी निघत असतो आणि विचार करत असतो, भाऊ आता तुमच्या तोंडावर पैसे नाही मारले ना तर बघाच। पण शेखरचा सगळ्यात मोठा पचका झालेला आहे। काय झालं ते बघा प्रेक्षकांनो। शेखर दरवाजा उघडतो तर आता दारामध्ये अभि उभे असतात आणि आता शेखर घाबरतो खूप अभिंना। अभिमन्यू सर त्याला असे बघतात आणि तो त्यांना असा बघत असतो। अभिमन्यू सर म्हणतात, काय रे, काय झालं, चेहरा असा का झालाय तुमचा? मग आता ते जे त्यांच्या हातात लेटर असतं ना ते लपवत असतात शेखर, आणि आता ते लपवता लपवता त्यांच्या हातातनं खाली पडतं। शेखर म्हणतो, काही नाही, कुठे काय झालं? अभिमन्यू सरांचं लक्ष त्या लेटरकडे जातच। अभिमन्यू सर लेटर घ्यायला वाकणार, तेवढ्यात आता शेखर लगेच ते उचलतो। अभिमन्यू सर म्हणतात त्याला, काय हे, काय लपवताय माझ्यापासनं, दाखवते। आता तो शेखर लपवत होते आणि म्हणतो, काही नाही, ते कोटेशन आहे, ते नवीन बिझनेस करतोय ना मी, त्याचं कोटेशन आहे, काही कामाचं नाहीये, गंडलंय ते। आणि आता शेखरने त्याच्याच हाताने त्या फॉर्मचा चक्क गोळा केलाय। पण आता अभिमन्यू सर घरात जाणार आतमध्ये, तेवढ्यात त्यांना गौरी दिसते आणि ते खूप संतापतात गौरीला बघून आणि म्हणतात, तू इथे काय करतेयस? गौरी काही बोलणार तेवढ्यात अभिमन्यू सर म्हणतात, तू इथे कशाला आलीयस? आत्ताच्या आत्ता माझ्या घराच्या बाहेर हो, परत जर चुकून सुद्धा माझ्या घराच्या जवळपास दिसलीस ना तर याद राख। आता शेखर घाबरतो ना, शेखरला वाटतं या पोरीने जर अभिमन्यूला सांगितलं सहीबद्दल तर
शेखरनी तो कागद खाऊन टाकलाय फॉर्मचा. आता गौरी म्हणते हो हो मी चालले, निघाले मी. गौरी पटकन पळून जाते. अभिमन्यू सर आता अर्पिताला आवाज देतात, अर्पिता अर्पिता बाहेर ये. अर्पिता बाहेर येते आणि म्हणते दादा काय झालं. आता अभिमन्यू सर म्हणतात ही कशाला आली होती इथे. अर्पिता म्हणते अरे दादा मीच बोलवलं होतं तिला मदतीसाठी, आपल्या ताई येणार नाहीयेत ना आज. मग आता सर चिडतात आणि म्हणतात अर्पिता तुला कळतं का काही, आपल्या घरामध्ये पेशंट आहे एक, ती मुलगी जर तिकडे फिरकली आणि त्यांना काही झालं तर जरा डोकं वापरत जा ना. अर्पिता म्हणते अरे उलट मॅडमने तिला, आता ती काही बोलणार अर्पिता, तेवढ्याच अभिमन्यू सर पळत मॅडमच्या खोलीकडे गेलेत. मॅडम तिथेच उभे असतात दारामध्ये. अभिमन्यू सर त्यांच्या जवळ जातात आणि म्हणतात मॅडम काय झालं, बरं वाटतंय ना तुम्हाला, काही त्रास नाही ना होते, ठीक आहात ना तुम्ही. आता मॅडम मात्र त्यांच्या मातृत्वाच्या सुखाने पुन्हा एकदा भारावून निघाल्यात, कारण त्यांनी गौरीला बघितलंय आणि त्यांचा गैरसमज झालाय की ती तन्वी आहे. आता त्या अभिमन्यू सरांना म्हणत असतात मी आई आई मी. अभिमन्यू सर मनात विचार करतात वाटलंच मला, पण ते त्यांना म्हणतात औषध घेतलं का, आराम करा मी बाहेर आहे. आणि आता दरवाजा लावून घेतात. पण आता या मॅडम मात्र त्यांच्याच विचारात गुंगल्यात. आता अर्पिता म्हणते दादा अरे असं काय करतोस रे, बघितलं ना स्वतःच्या डोळ्याने, झालं ना तुझं समाधान, असं का वागत असतो रे नेहमी, काय अडचण आहे तुझी, मी काहीतरी बोलत होते ना तुला, ऐकूनच घेतलं नाहीस माझं, किती बोललास रे फटाफट मला, आणि मी बोलवणार आहे पुन्हा त्या गौरीला आपल्या घरी. अभिमन्यू सर म्हणतात काय काय बोलतेस तू, कशाला बोलवायचंय तिला, बोलवणार आहे म्हणजे. अर्पिता म्हणते अरे म्हणजे आपल्या स्वयंपाकाच्या ज्या ताई आहेत ना त्या येणार नाहीयेत काही दिवस, मला सणासुदीला मदत लागते ना कोणाची तरी. अभिमन्यू सर म्हणतात किती दिवस बोलवणार आहेस तू. अर्पिता म्हणते किती दिवस म्हणजे आपल्या मावशी येत नाही तोपर्यंत. पण काय रे दादा, मला एक गोष्ट कळत नाहीये, त्या मुलीमुळे मॅडम अशा शांतच कस काय झालं रे एकदम. अभिमन्यू सर दचकतात आणि म्हणतात मला काय माहिती, मी कुठे घरी होतो. अर्पिता म्हणते हा ते तर आहेच म्हणा, या मॅडमच्या स्वभावाचं काही कळत नाही बाबा कधी कधी, असं बोलून ती निघून जाते. पण आता अभिमन्यू सरांचं टेन्शन वाढलंय, कारण जर गौरी नेहमी नेहमी घरी चक्रा मारायला लागली तर मॅडमच्या अपेक्षा वाढत जातील आणि अभिमन्यू सरांचा त्रास देखील, हो की नाही. काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो. आजचा भाग खूप सुंदर आहे आणि काय आहे ना, खूप मोठे मोठे भाग दाखवतात या मालिकेचे, त्यामुळे प्लीज माझ्या एफर्टसाठी एखादा लाईक करायला विसरू नका हं. अर्पिता आता गौरीला फोन करते आणि तिला म्हणते सॉरी अगं गौरी, तुला सॉरी म्हणायलाच फोन केला मी. दादा उगाच चिडला ग तुझ्यावरती, तुला कळलंच असेल ना आता दादाचा स्वभाव कसा आहे, म्हणजे तू कॉलेजमध्ये लेक्चर वगैरे अटेंड करतेत ना, म्हणजे तो असाच आहे अगं, लहान लहान गोष्टीवरनं तो चिडत राहतो. अर्पिता तिला पुन्हा ये असं म्हणते उद्या कामावर, तेव्हा गौरी म्हणते नको ताई दुसऱ्या कोणाला बघा ना तुम्ही. अर्पिता म्हणते असं काय करतेस ग गौरी, अगं दादाच्या मनात असं काही नसतं अगं, खरंच तो मनाने खूप चांगला आहे, मॅडमच्या बाबतीत तो जरा सेन्सिटिव्ह आहे ग. अगं तू नाही आलीस तर माझी अडचण होईल ग गौरी, प्लीज. अगं तुला माहिती आहे ना मॅडमच्या सगळ्या वेळा सांभाळाव्या लागतात, मला सगळं बघावं लागतं ग मला त्यांचं. दादा आणि माझी मुलगी सकाळीच जातात ग, माझी गैरसोय होते ना, मग मला एकटीला मॅनेज नाही करतायत, तू ये ना प्लीज. गौरी म्हणते अहो ताई पण सरांचं काय. आता ही अर्पिता म्हणते अगं नको काळजी नको करू तू, मी सांगितलंय दादाला सगळं, तू जर आली नाहीस तर मी समजून घेईल की तू मला माफ नाही केलंस म्हणून. गौरी म्हणते अहो नाही ताई असं काही नाही, असं नका समजू, मी येते हं. अर्पिता गौरीला थँक्यू म्हणते आणि म्हणते तुझे लेक्चर वगैरे सगळे मॅनेज करून मग ये तू वाटलं तर, पण ये हं गौरी, मी वाट बघेल तुझी. आता गौरी ठीक आहे असं म्हणते. अर्पिता खूप खुश होते आता, चला फायनली कोणीतरी मदतीला मिळालंय तिला. गौरी विचार करते कोणी जर असं संकटात असेल तर त्यांना मदत करायला हवी ना, बाबा नेहमी शिकवतात मला, जाऊ देत सर कसे असले तरी त्यांची बहीण खूप चांगली आहे, असं विचार करून ती मदतीसाठी होकार दिलाय तिने गौरीने, असं दाखवलंय. आता बघा प्रेक्षकांनो, या जॅकी सोबत त्या गौरीची काकू बोलत असते आणि ती विचारते गेला होता का तू तिकडे, काय झालं कॉलेजमध्ये, त्या मास्तरला भेटला का. जॅकी म्हणतो गेलो होतो ना आपण, पण तो होता ना तिथे त्या दिवशी. आता ही काकू खुणवते म्हणजे तुला भोकलला त्याने तो का. आता हा जॅकी म्हणतो हो त्याला लई गुरमी आहे, आपण त्याची मस्ती जिरवणार आहे, उद्या जाणार आपण परत कॉलेजमध्ये, आणि अशी वाट लावतो ना आता त्या मास्तरची. आता गौरीने या जॅकीचं शेवटचं वाक्य ऐकलंय आणि गौरी तिथे येते आणि म्हणते कोणाची वाट लावणार आहेस रे तू. जॅकी खूप घाबरतो आता. काकू म्हणते अगं गौरी ते ना, गौरी काकूचं ऐकूनच घेत नाही आणि म्हणते काकू थांब जरा तू, काय रे जॅकी कोणाची वाट लावणार आहेस तू, आणि तू जरा आता अति करतोयस हं जॅकी, वेळेच्या आधीच येतोयस तू भाडं घ्यायला,
तू माझ्या काकूकडे का भाडं मागतोयस? तुझी हिंमत कशी झाली माझ्या काकूला त्रास द्यायची? आता हा जॅकी म्हणतो, ए गौरी काय पण काय बोलतेस? उगा त्या कॉलेजमध्ये शिकायला लागली तर शहाणपणा शिकवते का? गौरी म्हणते, जॅकी आता खूप झालं तुझं, वेळेवरती भाडं देऊ आम्ही तुला, वेळेच्या आधी यायचं नाही, आणि माझ्या काकूला जर पुन्हा असा त्रास दिलास ना तर याद राख, वाट लावतो म्हणजे काय वाट लावतो. आता काकू खुश झालीये, कारण काकू निसटते लगेच, म्हणजे काकूवर आळच आला नाही ना काही. गौरी म्हणते, तुझं भाडं आम्ही देऊ वेळेवर, चल निघ आता इथून. आता हा जॅकी म्हणत असतो, हा जास्ती शहाणपण नको करू. गौरी म्हणते, चल काकू काय बोलायचं याच्याशी. आता चुपचाप निघून जाते गौरी आणि तिची काकू पण. पण आता हा जॅकी ठरवतो की अभिमन्यू सरांना चांगला धडा शिकवायचा, आणि आता त्याने ना प्रेक्षकांनो खूप सारे पोरं एकत्र केलेत अभिमन्यू सरांना मारण्यासाठी. आता हा जो प्रसंग आहे ना, त्यांनी एक छान संवाद दाखवलाय तिच्या आईचा आणि तिचा. गौरी सांगते की त्या म्हणजे अभिमन्यू सरांकडे त्यांच्या आईला मॅडम म्हणतात. तिची आई हसते आणि म्हणते, अगं बाई काय सांगतेस, म्हणजे आपल्या मन्याच्या मामाकडे त्यांच्या आईला बाई म्हणतात तसंच का? मन्या हसतो आणि म्हणतो, ए ताई काय फनी आहे ना हे सगळं, म्हणजे जर एखाद्याला दादा म्हणत असतील तर त्याची बायको पण त्याला दादा म्हणेल का? गौरीची आई म्हणते, ए गप रे शहाण्या, असं काही नसतं, बायको कशाला दादा म्हणेल, आणि असते एखाद्याची पद्धत. गौरी म्हणते, अगं हो आई, मी पु ल देशपांडेंचं पुस्तक वाचलंय, त्यांच्या मिसेस सुद्धा त्यांना भाई म्हणायच्या, कारण सगळेजण भाई म्हणायचे ना त्यांना. अगं त्यांचं पुस्तक आहे ना, त्यात मी वाचलं होतं, पण जेव्हा मी वाचलं ना की मला असं वाटलं काय गोड आहे ना हे सगळं. मग आता मन्या म्हणतो, मी पण तुला आता मॅडम म्हणणार हा ताई. मग आता गौरी म्हणते, गप रे शहाण्या, पोळी संपव आधी तुझी. मन्या म्हणत असतो, मग मी तुला ताई मॅडम म्हणेल. तर आता पहाट झालीये प्रेक्षकांनो, गौरी निघालीये कॉलेजला आणि अनुशी बोलत असते ती फोनवर. अनुला तिच्याकडनं कसले तरी नोट्स हवेत, म्हणून ती गौरीला कॉल करून म्हणत असते, तुझी मला बुक देशील ना गौरी प्लीज. गौरी म्हणते, अगं हो मी पोहोचते कॉलेजला, मग देईल मी तुला. अनुचा कसला तरी गृहपाठ राहिलाय. असो, तर आता गौरी जेव्हा निघालेली असते ना, तिला अचानक त्या जॅकीचा एक साथीदार दिसतो रस्त्यात. त्याच्याजवळ अशी मोठी काडी असते आणि तो फोनवर कोणाशी तरी बोलत असतो, भाई लवकर पोहोच त्या कॉलेजला, त्या मास्तरची चांगली वाट लावायची आहे, आपल्या जॅकी बाईला त्रास देतो म्हणजे काय, लवकर पोहोच, जॅकी भाऊने निरोप पाठवलाय तुला. गौरीने त्याचं बोलणं ऐकलंय. गौरी घाबरते आता, आणि गौरीला असं वाटतं की जॅकी अभिमन्यू सरांचा बदला तर नसेल घेत ना, अभिमन्यू सरांना मारतो की काय जॅकी. गौरीने ती मोठी काडी पाहिली आहे. गौरी टेन्शन मध्ये येते आणि विचार करते, नाही नाही मला लवकर कॉलेजला पोहोचलं पाहिजे. आणि आता ती रिक्षा करून कॉलेजला निघाली आहे. इकडे अभिमन्यू सर निघालेले असतात. अर्पिता म्हणते, अरे दादा तू निघालास का, थांब रे जरा, डब्बा पण घेतला नाहीस, हे बघ इथेच ठेवला होता मी डब्बा. अरे वाळत टाकलेले कपडे काढायला गेले होते मी वरती, आभाळ आलं म्हणून, घे हा डब्बा. अभिमन्यू सर म्हणतात, अर्पिता किती बोलतेस तू. अर्पिता म्हणते, ज्याला कामं करावी लागतात ना तो असाच बडबड करतो. मग अभिमन्यू सर म्हणतात, असं असेल तर मदतनीस ठेव तुझ्या हाताखाली, पण तेव्हा कमी बोल हं. अर्पिता म्हणते, बरं बाबा ठीक आहे, पण मला सांग तू गणपतीची मूर्ती घ्यायला गेला होतास ना, केलीस का बुक? मग आता अभिमन्यू सर म्हणतात, हो रिसिप्ट माझ्या कप्प्यात आहे. मग अर्पिता म्हणते, आपण नेहमी बुक करतो तशीच मूर्ती बुक केली आहेस ना. आता हे सर म्हणतात, विद्या गणेश मूर्ती बुक केली आहे मी. मग आता अर्पिता म्हणते, अय्या विद्या गणेश मूर्ती म्हणतात त्याला. अभिमन्यू सर म्हणतात, अगं हो, कारण लिहिणारी मूर्ती आहे ना म्हणून विद्या गणेश मूर्ती. त्यावर अर्पिता म्हणते, अय्या गणपती पण अभ्यास करतो. अभिमन्यू सर तिच्याकडे बघतच राहतात. आता अर्पिता म्हणते, तुझ्यासारखेच असतील त्याचे आई बाबा, दिसला रिकामा की बसवत असतील अभ्यासाला. आता सर म्हणतात, अगं बाई अभ्यास नाही ग, तो महाभारत लिहित असतो गणपती. मग अर्पिता म्हणते, अय्या हो का. आता अभिमन्यू सर म्हणतात, अर्पिता तुझा अय्या हो का तुझ्यापाशीच ठेव आपल्या घरात, घराच्या बाहेर नको, नाहीतर वेगळंच महाभारत घडायचं. असं हसत हसत ते निघून जातात. अर्पिता म्हणते, तू माझी सारखी अक्कल काढणं बंद कर हं दादा. पण आता पुन्हा तिच्या डोक्यात विचार येतो, अय्या महाभारत तर व्यासाने लिहिलं होतं ना, दादा पण ना सारखी माझी अक्कल काढतो. अर्पिता सारखी भोळी माणसं जगात असली तर किती छान होईल ना प्रेक्षकांनो. असो, तर आता गौरी टेन्शन मध्ये आली आहे. ती अभिमन्यू सरांना कॉल करत असते. अभिमन्यू सर काही फोन उचले ना. ती विचार करते, बापरे जॅकीने जर काही प्रॉब्लेम केला तर. आता बघा हा प्रेक्षकांनो, तुम्हाला माहीची एक सुंदर असा सीन दाखवलाय त्यांनी 1999चा. माही आणि त्याचे फ्रेंड्स कॉलेजमध्ये बोलत असतात आणि तिथे एक मुलगी धावत येते आणि गेस करा बरं तिचं नाव काय असेल. तिचं नाव अनघा आहे, म्हणजे सेम माझं नाव.
बहुधा तरी ती माहीची क्लासमेट असावी. ती पळत पळत येते आणि माहीला सांगते, माही काही मुलं माझी छेड काढतायत रे तिकडे, मला त्रास देतात, एकाने तर माझा हात पण धरला. आणि ती खूप रडत असते. माही तिला आधी पाणी देतो प्यायला आणि म्हणतो, अनघा शांत हो बरं, काय झालंय नीट सांग. मग ती सांगते की कॉलेजमध्ये काही गुंड आली आहेत आणि ती मुलं त्रास देत आहेत मला विनाकारण आणि घाणेरडी गाणे पण म्हणतायत. माही चिडतो आता आणि म्हणतो, काय सांगतेस, आपल्या कॉलेजच्या प्रांगणामध्ये होतंय हे सगळं. ती म्हणते हो. आता माही तिला म्हणतो, चल उठ अनघा, चल माझ्या बरोबर ये. मग आता ती घाबरते अनघा, पण माही तिला म्हणतो, चल म्हटलं ना. आणि माहीने आता तिला कॅन्टीन मध्ये आणलंय. आता ही मुलं गुंडच आहेत जरा आणि ती कॅन्टीन मध्ये उगाच छेड काढत असतात मुलींची. अनघाला विचारतो माही, हीच का ती मुलं? अनघा म्हणते, हो, ह्यानेच माझा हात धरला होता. माही म्हणतो, हाच का तो? आता तो मुलगा समोर येतो आणि म्हणतो, बरं झालं तू याला आणलंस, याच्याकडनं आम्हाला जरा पुराणा हिशोब चुकता करायचा आहे. आता माही म्हणतो, अनघा मार याच्या थोबाडीत, यानेच तुझा हात धरला ना. आता ही अनघा म्हणते, हो, पण आता त्या अनघाची काही हिंमत होईना, मी असते तर मारली असती. माही म्हणत असतो, अनघा मार याला आणि अद्दल घडव. पण ही अनघा लागते रडायला. त्या मुलाच्या समोर गेल्यावर ती थरथर कापते. तो मुलगा तिला आणखीन असं चिडवत असतो, मार ना मार मार, अरे बापरे तुमचा हिरो तुम्हाला मारायला सांगतोय, मग तू मारायला पाहिजे मला, अगं मार. पण ती मुलगी काही मारेना. तेव्हा तो मुलगा त्या मुलीला लोटून देतो आणि म्हणतो, ही कसली मारणार आहे मला, ही तर रडूबाई निघाली. आणि आता मात्र माही खूप चिडतो. माही म्हणतो की तू या मुलीला हात लावायची हिंमत केलीसच कशी. पण आता माहीने काय केलंय प्रेक्षकांनो, सगळेजण ते गुंड आहेत ना, ते माहीची टर उडवायला लागतात. आता हिरो आपल्याला फाईट करणार बरं का. माही आता त्याची घड्याळ काढतो, रुमाल घेतो आणि असं त्याच्या हाताला गुंडाळतो. एकदम असं फाईट सिक्वेन्स दाखवलाय त्यांनी. आपण 90s मध्ये फायटिंग बघतो ना, अगदी तशीच. तुम्हाला तसंच फील येईल हे सगळं बघताना. आता तो मुलगा म्हणतो, बापरे हिरो आता फायटिंग करणार आहे आपल्यासोबत, अरे बापरे आपल्याला मारतो की काय. आता तन्वी पण तिथे अचानक आली आहे. तन्वी हे सगळं बघून ऍक्च्युली आधी घाबरते, पण माहीने चांगलं ढिश्शुम ढिश्शुम करून या सगळ्यांना अद्दल घडवली आहे आणि या सगळ्यांना त्या अनघाच्या पायापाशी टाकलंय. आणि म्हणतो कसा, माही या सगळ्यांना म्हणतो, माफी मागा आता त्या मुलीची, आता यापुढे कोणाची छेड काढलीस ना तर याद राख, मला नाही वाटत तुझी हिंमत होईल कोणाची छेड काढायची. तन्वी माहीला बघून आणखीन इम्प्रेस होते आणि आता माहीचं लक्ष जातं तन्वीकडे आणि तो तन्वीला पाहून स्माइल करतो. छान दाखवलाय त्यांनी आजचा भाग आणि इथेच त्यांनी हा भाग पूर्ण केलाय. प्रेक्षकांनो, आता पुढचा भाग तर अजिबात स्किप करू नका बघायला, कारण आता हा जॅकी उगाचच मस्तीला आलाय आणि अभिमन्यू सरांशी खेळतोय आणि अभिमन्यू सरांच्या अंगात पण आता जुना माही जिवंत झालाय आणि अभिमन्यू सरांनी त्या जॅकीची चांगली धुलाई केली आहे, अगदी माही स्टाईलने. थोडक्यात काय प्रेक्षकांनो, त्यांनी मागचा म्हणजे त्यांच्या आयुष्यातला तो मागचा सीन आणि ह्या आयुष्यातला हा सीन दोन्ही किती परफेक्ट मॅच झालेत हे त्यांनी दाखवलंय. गौरीच्या निमित्ताने अभिमन्यू सरांच्या मधला माही हा जागा व्हायचा प्रयत्न करतोय, असं सुरेख पद्धतीने त्यांनी दाखवायचा प्रयत्न केलाय. सुंदर, छान, अप्रतिमच आहे ही मालिका. या मालिकेची स्टोरीच हटके प्रेक्षकांनो, बघायला खूपच भारी वाटते. आजचा भाग तुम्हाला आवडला ना, चला तर मग लाईक करायला आणि प्लीज ज्यांनी कोणी अजून चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी प्लीज माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो प्रेक्षकांनो, आतापर्यंत या मालिकेचे अगदी पहिल्या भागापासून ते आजच्या म्हणजे 41व्या भागापर्यंत सगळे रिव्ह्यूज तुम्हाला माझ्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये बघायला मिळतील. नसतील बघितले तुम्ही तर त्यावर जाऊन नक्की बघा आणि कसे वाटले मला कमेंट करून नक्की कळवा आणि आजच्या भागाबद्दलही सांगा. तुमच्या कमेंटची मी वाट बघेन. धन्यवाद.